धुळ्याच्या पश्चिम पट्ट्यात आदिवासी महिलांची मशरूम क्रांती, कष्टाच्या घामाने फुलविले आत्मनिर्भरतेचे स्वप्न। साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील उमरपाटा सारख्या दुर्गम भागातील एकता महिला उत्पादक समूहाच्या रणरागिणींनी मशरूम शेतीचा नवा यशस्वी प्रयोग राबवून आर्थिक गुलामगिरीच्या बेड्या तोडल्यात। पिंपळनेर येथील जीवशास्त्रज्ञ प्राध्यापक गौतम गांगुर्डे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली या महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत ऑयस्टर मशरूम उत्पादनात पहिल्याच हंगामात गगनभरारी घेतली आहे। नमस्कार, मान आहे वनिता मानेकवर एकता उत्पादक गटामाय आई सदस्य म्हणून हे त्या आम्हाला गांगुर्डे सर उत्तमरित्या मशरूम ट्रेनिंग देणे आहे आम्हाला पहिला काहीच माहिती नव्हता की मशरूम शेती आहे का कोणा याविषयी आम्हाला माहिती नव्हता, परंतु आम्हाला हारे रीते ट्रेनिंग देणे आहे आम्ही खूप भारी पद्धती का आम्हा मशरूम शेती तयार करू शकत आहे बिना केमिकल आहे म्हणजे त्या माय काहीच केमिकल न वापरता आहे मशरूम शेती को हे आणि आजपर्यंत आहे 20 किलो मशरूम बवावेची ह्या 200 रुपये किलो प्रमाणे आहे 20 किलो लोक गावामाय म्हणजे जेला येते ह्याला आहे वेची ह्या। मी रुथा सुनील बिलकुले पंचायत समिती सदस्य साक्री गण नांदरखी आज पापडसोंडा येथील एकता महिला उत्पादक गटातील महिलांनी मशरूम शेती ही खूप कमी खर्चात केली व कुठल्याही प्रकारे औषध न फवारता त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। आज जर तापमान बघितले तर 40 ते 45 सेल्सिअस तापमान आहे। या तापमानामध्ये मशरूम शेती केली आहे। याचा अर्थ असे की आपण 12ही महिने मशरूम शेती करू। आपल्याकडे या मशरूम शेतीमुळे खूप मोठा रोजगार उपलब्ध होईल। या बचत गटातील सर्व महिला व तसंच अध्यक्ष यांचे सर्वांचे अभिनंदन व त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणारे गौतम गांगुर्डे सरांचं पण अभिनंदन। आणि उमरपाटा परिसरातील जे बचत गटाच्या महिला आहेत त्यांना सांगू इच्छिते की मशरूम शेती ही खूप कमी खर्चात आपण शेती करू शकतो आणि म्हणून सर्व बचत गटाने महिलांनी मशरूम शेतीकडे वळावं। कमल बिलकुडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली वनिता कुवर, मंजुळा, सुगंधा, सविता, ज्योत्सना, वर्षीबाई, अनिता आणि प्रमिला या महिलांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर घरच्या घरी हा उद्योग उभा केला असून आज त्यात दरमहा 4 ते 5 हजार रुपयांचे स्वावलंबी उत्पन्न सन्मानाने मिळवत आहेत। कमी गुंतवणूक आणि मर्यादित अवकाशात फुललेला हा मशरूम व्यवसाय आता या कुटुंबासाठी समृद्धीचा कणा बनला असून स्थानिक बाजारपेठेत या उत्पादनाला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे। पश्चिम पट्ट्यातील दुर्लक्षित भागात लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांच्या साक्षीने या भगिनींचा झालेला गौरव त्यांच्या कष्टाची पावतीच ठरली आहे। उमरपाटा येथील या जिद्दी महिलांनी केवळ मशरूम पिकवले नाही तर आपल्या स्वप्नांना आकाशाची उंची देत संपूर्ण जिल्ह्यासमोर महिला सक्षमीकरणाचा एक झळाळता आदर्श उभा केलाय। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। अरविंद बिलकुले। मी एकता महिला उत्पादक गटाची अध्यक्ष आहे आणि उमेद महिला ग्रामीण जीवन उन्नती अभियान यांच्या अंतर्गत आम्ही उत्पादक गट तयार केला आणि त्याच्यामध्ये आम्ही मशरूम तयार केलं। ते म्हणजे बिना केमिकलचं आम्ही पाणी उकळवून घेतलं, त्याच्यामध्ये आम्ही 24 तास भिजत घातलं आणि त्याच्यात अजून 75% पाणी निथरत करून 25% पाणी त्याच्यात राहील असं आर्द्रता तयार केली आणि नंतर त्यात आम्ही पिशव्या भरून आम्हाला गांगुर्डे सरांनी त्याविषयी ट्रेनिंग दिली। तेव्हा आम्ही त्या व्यवस्थितरित्या कशा पिशव्या भरायचे त्याविषयी आम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग देऊन आम्ही आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 45 किंवा 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आम्ही ते आता व्यवस्थित जे टेम्परेचर पाहिजे ते व्यवस्थित तयार केलं आणि आता आम्हाला ते उत्पन्न भेटत आहे आणि आम्हाला 10,000 ते 1200 रुपये आम्हाला उत्पन्न भेटलं आहे। एकता महिला पेटी गट पण तयार केलं आहे। त्याच्यात आम्ही बचत पण घेतो आणि बचत घेऊन आम्ही त्याच्यात कर्ज पण घेतो आणि कर्ज घेऊन एखाद्याला खूप अडचण राहते ती पण आम्ही दूर करतो। शेती पण करतो आणि आंबावाडी पण लावली। एका महिलाने 30 आंबे पण लावले आणि 10 चिक्कू पण आहे त्याच्यात।
आणि ती व्यवस्थितरित्या जगवल्या पण आहे. नमस्कार. माझं नाव अनिल कुवर, प्रभाग समन्वयक पंचायत समिती साक्री, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती साक्री अंतर्गत एकता महिला उत्पादक गट उमरपाटा यांनी मशरूम शेती केली आहे. त्या अंतर्गत आता नवीनच असं तरी उन्हाळ्याच्या दिवसात आपलं जवळपास 40च्या टेम्परेचरमध्ये त्यांनी उत्तमरित्या यशस्वी केले आहे. आणि आपल्याला या अंतर्गत की पूर्ण आपल्या साक्री तालुक्यात जास्तीत जास्त मशरूम शेती कसं करता येईल याच्यावर आमचं काम राहणार आहे. आणि उमरपाटा एरियात म्हणजे इकडं ग्रामीण भागात पूर्ण ग्रामीण भाग असल्या कारणाने तरी आपण इथं इतकं उन्हाळ्याच्या दिवसात एकदम मस्तपैकी उत्पादन घेत आहे. तरी आता याच्यानंतर आपण परत करू. याच्यानंतर आपलं गौतम गांगुर्डे सरांनी उत्तमरित्या त्यांना मार्गदर्शन केलं, वेळोवेळी त्यांचा फॉलोअप घेतला, त्याबद्दल त्यांचं पण आभार आणि धन्यवाद.